दिग्रस शहरातील मुख्य रस्त्याच्या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे। जुन्या बसस्थानक परिसरात खोदकाम करताना नगर परिषदेच्या वेळी नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कामात अडथळा निर्माण झाला आहे। यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकी जबाबदारी कोणाची यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दिग्रस शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्याचे काम सध्या सुरू आहे। जुन्या बसस्थानक परिसरात रस्ता खोदकाम सुरू असताना भूमिगत नगर परिषद नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली। त्यामुळे खोदलेल्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। पावसाच्या पाण्यासह नळ योजनेचे पाणी रस्त्यात साचल्याने कामात अडथळा निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याला लगतच्या नालीत वळवण्यात आले। त्यानंतर पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली। दरम्यान नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे सुपरवायझर असलम घोचेवाले यांनी या कामाबाबत नगर परिषदेला पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे। यापूर्वीच्या खोदकामावेळी माहिती देण्यात आली होती, मात्र जुन्या बसस्थानक परिसरातील कामाबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने त्यांनी सांगितले। फुटलेली पाईपलाईन रजानगर आणि भारतनगर भागाकडे जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून या घटनेमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। रस्ता खोदकामापूर्वी संबंधित विभागांमध्ये समन्वय का साधला गेला नाही आणि फुटलेल्या पाईपलाईनची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? दिग्रसमध्ये सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामात पाईपलाईन फुटल्याने निर्माण झालेल्या या प्रकारामुळे प्रशासन आणि कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। आता या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।